तामिळनाडूचे मुख्यमंत्री असणारे के स्टॅलिन यांचा पराभव झालेला आहे। कोल्हापूर मतदारसंघामधून के स्टॅलिन यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे आणि टीव्हीकेच्या VS बाबू यांनी विजयाचं निशाण फडकावलेलं आहे। त्यामुळे त्यांच्याकडून के स्टॅलिन हे पराभूत झालेले बघायला मिळतात। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। सोमेश, खरं तर टीव्हीकेने यंदाच्या वेळेला प्रचंड आघाडी घेतलेली आहे किंवा अवघ्या 2 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने मुसंडी मारली आहे त्या सगळ्याचा फटका आपल्याला बघायला मिळतोय। निश्चितच तमिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांचा पराभव झालेला आहे कोल्हापूरमध्ये आणि VS बाबू यांनी विजय यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचा विजय झालेला आहे। आपण उघडपणे इथे पाहू शकतो की द्रमुक आणि काँग्रेस जे पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकतील अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या। त्या द्रमुकचे नेते इंडिया आघाडीतील एक प्रमुख चेहरा के स्टॅलिन यांचा स्वतःचा पराभव झालेला आहे। त्यामुळे तमिळनाडूची निवडणूक ही विजय फॅक्टरनी किती मोठ्या प्रमाणावर प्रभावित केली आहे हे आपल्याला क्षणाक्षणाला येणाऱ्या अपडेट मधून कळतंय। अतिशय नौके असे VS बाबू यांनी कोल्हापूर मतदारसंघामध्ये जवळपास 8,000 मतांनी के स्टॅलिन यांचा पराभव केलेला आहे। हा फार मोठा धक्का आहे के स्टॅलिन यांच्यासाठी, द्रमुकच्या राजकारणासाठी, त्यासह काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या दृष्टीने सुद्धा। अगदी सोमेश, जसं तुम्ही म्हणालात की हा द्रमुकच्या राजकारणासाठी देखील एक मोठा फटका असू शकतो। अर्थातच टीव्हीकेने इतक्या मोठ्या प्रमाणावरती विजय संपादित केल्याच्या नंतर आता द्रमुकचं नेमकं काय होणार हा पण एक प्रश्न आहे। कारण DMK आणि AIDMK अशा पद्धतीच्या दोघांकडेच आतापर्यंतचं पारडं किंवा आतापर्यंतच्या सत्तेचा इतिहास आपण बघितलेला आहे। निश्चितच जर आपण पाहिलं तर आतापर्यंत द्रमुक, अण्णा द्रमुक अशा स्वरूपाचं जे राजकारण होतं त्यातही विशेषतः द्रविड राजकारण होतं, द्रविड भावनांचं, द्रविड विचारधारेचं राजकारण, ज्या विचारधारेमध्ये एक प्रकारचा एक सुधारणावाद आणि ज्या पद्धतीने आपल्याकडे महात्मा फुलेंची मांडणी आहे तितकीच कठोर मांडणी ही अण्णादुराई आणि तिथल्या समाजसुधारकांची होती। त्यांच्या विचारधारेतून जन्माला आलेला असा हा द्रमुकचा हा पक्ष आहे। त्यामुळे कुठेतरी आपल्याला तामिळनाडूमधलं समाजकारणही या राजकारणासोबत बदलताना दिसतंय। कारण VS बाबू हे जे तामिळनाडू मध्ये आता यांनी प्रत्यक्ष टीव्हीके सोबत निवडणूक लढली आणि टीव्हीके त्यांनी 2026 फेब्रुवारीमध्ये जॉईन केलं होतं आणि तेव्हापासून आता त्यांनी लगेच के स्टॅलिन यांचा पराभव केलेला आहे। त्यामुळे द्रमुकचं अंतर्गत राजकारणही बिघडलेलं दिसतंय आणि एकंदरीत अगदी त्यामुळे द्रमुकच्या एकंदरीत राजकारणावरती या सगळ्याचा मोठा परिणाम आणि मोठा फटका देखील बसलेला आपल्याला बघायला मिळू शकणार आहे। सोमेश, धन्यवाद माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।